मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली आहे। विधान परिषद कामकाज संपल्यानंतर मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सध्या मुंडेंना बेल्स पाल्सी आजार असल्यानं संवाद साधताना अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलंय। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे राजीनाम्याच्या चर्चा जोर धरत असताना होणारी मुख्यमंत्र्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। प्रज्ञा, साधारणपणे पाऊण तासापूर्वी विधान परिषदेतून बाहेर पडत असताना धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली आणि साधारणपणे 15 मिनिटांपर्यंत ही भेट झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळेस जर आपण धनंजय मुंडेंची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर मागच्या काही दिवसांपासूनच्या काही राजीनाम्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये कुठेही त्यांचा राजीनामा होईल अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत नव्हतं। या दोघांमध्ये चर्चा नेमकी काय झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही किंवा त्यातले तपशील समोर आलेले नाही आहेत। मात्र धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। याला एक महत्त्वाचं कारण असं आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांना टीका करायला सुरुवात केली आणि धनंजय मुंडेंचा आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। त्यातच करुणा मुंडे यांना देखील एक दावा केला की धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार, 3 तारखेला राजीनामा होणार, ही आजच तारीख आहे। त्यामुळं कुठेतरी एक चर्चा सकाळपासून सुरू होती की धनंजय मुंडेंचा राजीनामा होऊ शकतो। मात्र ज्यावेळेस धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना या भेटीवर बोलणं टाळलं। मात्र कुठल्याही प्रकारे राजीनामा होणार नाही अशा पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे ती पाहायला मिळत होती। अजूनही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आहेत। बेल्स पल्सी आजारानं ते सध्या मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत, त्यामुळे त्यांना बोलताना अडचणी येत असल्याचं पाहायला मिळालं। माध्यमांना देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आजारामुळे मला बोलता येत नाहीये, कृपया मला बोलता येत नसल्यामुळं कुठेही प्रतिक्रिया मी देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांना मांडली आणि ते विधान भवनातून बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्यात आला आणि त्याचा राजीनामा का घेत नाही असं विरोधकांनी माणिकराव कोकाटे असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्या दोघांच्याही राजीनाम्यासाठी सध्या विरोधक आक्रमक झालेले आहेत। अर्थात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष असेल। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।